वारंवार रिपीट होणारे GK-GS प्रश्न. तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? सदाशिवराव पेशवे. मराठी व अफगाणिस्तानचा बादशहा अहमद शाह अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुर्दी घाट येथे झालेल्या लढाईच्या दरम्यान बचेंगे तो और भी लढेंगे असे उद्गार कोणी काढले? दत्ताजी शिंदे. 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला? दुसरा बाजीराव. कोणी पेशवाला त्याच्या पदावरून हटवले, त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले? वॉरन हेस्टिंग्स. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? पुरंदर. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? 14 मे 1657. छत्रपती संभाजी महाराजांचा समाधीस्थळ कोठे आहे? वढू बुद्रुक. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे? जव्हार. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? हरियाणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती? राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोण होते? मोरो त्रिंबक डबीर. जंजिरा हा किल्ला कोणी बांधला? मलिक. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या ठिकाणी आहे? बुलढाणा. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? बाजीराव पेशवे. कोणत्या लढाईना इंग्रजी सत्तेचा पाळा बन्नालमध्ये घातला गेला? प्लासी. प्लासीची लढाई केव्हा झाली? 23 जून 1957. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? सिराज उद्दौला व इंग्रज. वॉन्डिवॉशची लढाई केव्हा झाली? 1960. बक्सारची लढाई केव्हा झाली? 1764. मुंबई हे बेट इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला कोणी आंदण दिले? पोर्तुगीजांनी. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? सुरत. कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द झाली? 1813 सनदी कायदा. कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? रयतवारी. 20. वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी कोणत्या साली कालिकत बंदरावर पोहोचला? 20 मे 1498. 27. वास्को द गामा यांनी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? झामोरीन. 28. अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? कोलंबस. 29. कोलंबस यांनी अमेरिका खंडाचा शोध केव्हा लावला? 1453. 30. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी कोणाला दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले? बहादूर शाह. 31. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? नानासाहेब पेशवे. 32. मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत गोळी झाडून कोणाची हत्या केली? मेजर ह्युसन. 33. इसवी सन 1199 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? सदाशिव निळकंठ जोशी. 34. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? केरळ. 35. ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? रामसिंग. 36. 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले? विदा सावरकर. 37. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती कोण ज्यांनी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली? तात्या टोपे. 38. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? मीरत. कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? 1909. 40. जातीय निवाडा या नावाने इतिहास प्रसिद्ध असलेला निवाडा टॅम्से मॅकडॉनल्ड यांनी केव्हा जाहीर केला? 16 ऑगस्ट 1932. 41. रौलत ॲक्ट हा काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1919. 298. 42. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात दाबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले? रौलत कायदा. 43. कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? दुसऱ्या. 44. तीनही गोलमेज परिषदेत उपस्थित राहणारे व्यक्ती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 45. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? ॲनी बेझंट. 46. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मवाळवादी अशी फूट पडली? सुरत 1907. 47.
सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते? फैजपूर. 48. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1885. 49. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला? शेतकऱ्यांसाठी. 50. जालियनवाला बाग हत्याकांडाशी चौकशी कोणत्या कमिशनने केली? हंटर कमिशन. 51. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 52. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 53. भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? 26 नोव्हेंबर 1949. 54. भारताचे संविधान कधी अंमलात आले? 26 जानेवारी 1950. 55. भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली? 12. 56. घटना समितीची स्थापना कोणत्या योजनेनुसार झाली? कॅबिनेट मिशन योजना. 57. घटना समितीमध्ये एकूण किती सदस्य होती? 389. 58. घटना समितीची पहिली बैठक कधी पार पडली? 9 डिसेंबर 1946. 59. भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? साम्राज्यवादी. 60. भारतीय राज्यघटनेत सध्या किती कलम आहेत? 448. अनिश्चित. 61. भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत? 25. 62. भारतीय संविधानानुसार सार्वभौम म्हणजे काय आहे? भारतीय जनता. 63. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? केशवानंद भारती खटला. 64. भारतीय घटनेचा आत्मा कशाला म्हणतात? सरनामा. 65. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहे? 12 ते 35. 65. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहे? 12 ते 35. 66. राज्यघटनेत एकूण किती मूलभूत हक्क देण्यात आले आहेत? 6. 67. स्वतंत्रचा हक्क कोणत्या कलमासंबंधित आहे? 19 ते 22. 68. भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली? कलम 17. कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होत नाही? माहितीचा अधिकार. भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमान्वये समतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला? कलम 14 ते 18. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे? कलम 32. भारतीय राज्यघटनेत अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कोणत्या अनुच्छेदमध्ये दिले आहे? कलम 20. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वतंत्रचा हक्क यामध्ये कोणत्या स्वतंत्राचा समावेश होत नाही? शिक्षणाचे स्वतंत्र. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? भाग 3. एका अपराधाबद्दल एकच शिक्षा हे तत्त्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मान्य करण्यात आले आहे? कलम 20. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्ष वयाखालील बालकास कारखान्यात व खाणीत काम करण्यास प्रतिबंध केलेले आहे? 14. 77. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे? अनुच्छेद 51 ए. 78. मूलभूत हक्काच्या हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते? 32. 79. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे? कलम 44. 80. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे? अनुच्छेद 16. 81. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केले आहे? 51 अ. 82. कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? संपत्तीचा. 83. भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे? USSR, सोव्हिएत रशिया. 84. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आहे?
मूलभूत कर्तव्य. 85. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? हेबियस कॉर्पस. 86. घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता? 370, जो 2019ला रद्द करण्यात आला. 87. मूळ संविधानामध्ये किती कलमे होती? 395. 88. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात? अनुच्छेद 171. 89. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात जीवित व्यक्ती व स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे? अनुच्छेद 21. 90. घटना दुरुस्तीशी संबंधित कलम कोणते? 368. 91. इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय घटनेतील कोणत्या कलमांमध्ये नमूद करण्यात आले आहे? कलम 1. 92. भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? राष्ट्रीय आणीबाणी. 93. राज्य आणीबाणीशी संबंधित कलम कोणते? 356. 294. आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम कोणते? 360. 95. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? कलम 14 ते 18. 96. कोणती घटना दुरुस्ती मुख्य पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे? 73वी. 97. भारतीय संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीनं 9वी अनुसूची जोडली? पहिल्या. 98. 56वी घटना दुरुस्ती 1987 नुसार कोणत्या राज्याला नवीन राज्य म्हणून मान्यता मिळाली? गोवा. 99. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? 42वी. 100. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या घटना दुरुस्तीमुळे झाले आहे? 73वी व 74वी घटना दुरुस्ती.